अकोला शहरात अवैध सावकारी सुरू असल्याच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। माननीय जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती गौतम वर्धन तसेच जिल्हा उपनिबंधक अकोला वाशिम गितेश चंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त धाड मोहीम राबविण्यात आली। अकोला व वाशिम जिल्ह्यातील सहकार विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त पथकांनी 9 अर्जदारांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गैर अर्जदारांविरुद्ध एकूण 16 ठिकाणी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 कलम 16 अंतर्गत धाड टाकून कारवाई केली। या मोहिमेत सहकार विभागातील सुमारे 90 अधिकारी कर्मचारी, पोलीस विभागातील 45 अधिकारी कर्मचारी सहभागी होते। फिरत्या पथकात कुमारी ज्योती मलये, उपनिबंधक सहकारी संस्था अकोला, अभय कुमार कटके, सहाय्यक निबंधक प्रशासन, अनिल मनवर कार्यालय अधीक्षक, आशिष घाटोळे कनिष्ठ लिपिक यांचा समावेश होता। या कारवाई दरम्यान इसार पावत्या, कोरे धनादेश म्हणजे चेक, कोरे बॉन्ड, मूळ व झेरॉक्स खरेदी खत, डायऱ्या, ताबा विक्री पावत्या, करारनामे, गहाणखत, सातबारा उतारे, रोकड व खाते वह्या आदी आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। जप्त केलेल्या कागदपत्रांची सखोल चौकशी व पडताळणी केल्यानंतर तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। दरम्यान अकोला व वाशिम जिल्ह्यातील सावकारग्रस्त नागरिक, शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन तक्रारी दाखल कराव्यात। तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवली जाईल असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांनी केले आहे।